नमस्कार मंडळी, लाईफ ऑफ विद्यामध्ये तुमचं स्वागत आहे। आज मला तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे की आपलं आणि सेन्स नेचर यांचं कोलॅब होत आहे। त्यासाठी पहिले तुम्ही लाईक बटन हिट करा। सेन्स नेचर कंपनी ही लाकडी घाण्यापासून शुद्ध 10 प्रकारचे तेल बनवते। हे इतकं नॅचरल आहे आणि बॅड कोलेस्ट्रॉल फ्री आहे। हे तेल इतकं शुद्ध आहे की ते तुम्ही कच्चंही खाऊ शकतात, तसेच ते तुम्ही भाजीतही यूज करू शकतात, मालिशला यूज करू शकता, केसांसाठीही यूज करू शकतात। हे तेल इतकं शुद्ध आहे की ते तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व हे तेल यूज करू शकतात। तर आज उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे, कैरीचा सीझन पण आता येतोय, त्याच्यामुळे आज मी तुम्हाला कैरीची एक आंबट गोड चटणी लाकडी घाण्याचं जे आमचं करडईचं तेल आहे ते टाकून तुम्हाला करून दाखवते। तर आता मी तुम्हाला सांगते की कैरीच्या चटणीसाठी काय काय सामग्री लागते। कैरी एक मोठी, त्याच्यानंतर अर्धी वाटी गूळ, भाजलेले अर्धी वाटी शेंगदाणे, तिखट लाल तिखट 2 चमचे, मोहरी, हिंग, कोथिंबीर गार्निशिंगसाठी, सेन्स नेचरचं सेंधव मीठ, त्याच्यानंतर सेन्स नेचरचंच लाकडी घाण्यापासून बनवलेलं करडईचं शुद्ध तेल हे मी 2 चमचे यूज करणार आहे। तर आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। आम्ही ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर या रानाची पाखर, या जांभया गर्दीत मांडून इवले घर। आम्ही ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर या रानाची पाखर। तर मंडळी हे बघा, अशा प्रकारची कैरीची मस्त आंबटगोड चटणी सेन्स नेचरचं लाकडी घाण्याचं करडईचं तेल वापरून मी तयार केली आहे। तर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। आमच्या ह्या व्लॉगला लाईक करा आणि लाईफ ऑफ विद्या आणि sensnature.in ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।